नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरित मानस या पुस्तकाचा पुढचा भाग. मी ज्या प्रकारे ही जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त करणारी कथा ऐकली, हे सुमुखी, हे सुलोचने, तो प्रसंग ऐक. प्रथम तुझा अवतार दक्षाच्या घरी झाला होता तेव्हा तुझे नाव सती होते. दक्षाच्या यज्ञामध्ये तुझा अपमान झाला तेव्हा तू अत्यंत रागाने प्राण सोडले होतेस आणि मग माझ्या सेवकांनी यज्ञाचा विध्वंस केला होता. तो सर्व प्रसंग तुला ठाऊक आहे. तेव्हा माझ्या मनाला फार खिन्नता आली आणि हे प्रिये, मी तुझ्या दुःखामुळे दुःखी झालो. मी विरक्तपणे सुंदर वन, पर्वत, नदी आणि तलावांचे दृश्य कौतुकाने पाहत फिरत होतो. सुमेरू पर्वताच्या उत्तर दिशेला खूप दूर एक फारच सुंदर नील पर्वत होता. त्याला सुंदर सुवर्णमय शिखरे होती. त्यापैकी 4 शिखरे माझ्या मनाला फार आवडली. त्या शिखरांपैकी एकेकावर वड, पिंपळ, पिंपरी आणि आंब्याच्या एक विशाल वृक्ष आहे. पर्वतावर एक सुंदर तलाव शोभत होता. त्याच्या रत्नजडीत पायऱ्या पाहून मन मोहून जाते. त्याचे पाणी शीतल, निर्मळ व गोड आहे. त्यात रंगीबेरंगी पुष्कळ कमळे उमललेली असतात. हंसपक्षी मधुर स्वराने बोलत असतात आणि भ्रमर सुंदर गुंजाराव करीत असतात. त्या सुंदर पर्वतावर तो काकभूषुंडी पक्षी राहतो. त्याचा नाश कल्पांतामध्येही होत नाही. मायारचित अनेक गुण, दोष, मोह, काम इत्यादी अविवेक हे जगात पसरलेले असतात. ते त्या पर्वताजवळ फिरकत सुद्धा नाही. तेथे राहून ते कावळा हरीला भजतो. हे उमे, ती कथा प्रेमाने ऐक. तो पिंपळाच्या वृक्षाखाली ध्यान करतो. पिंपरीच्या वृक्षाखाली जप, यज्ञ व आम्रवृक्षाखाली मानसिक पूजा करतो. श्रीहरींच्या भजनाशिवाय त्याला दुसरे काम नाही. वटवृक्षाखाली तो श्रीहरींच्या कथांचे प्रसंग सांगतो. तेथे अनेक पक्षी येतात व कथा ऐकतात. तो विलक्षण रामचरित्र अनेक प्रकारे प्रेमाने व आदराने गातो. त्या तलावावर नित्य राहणारे निर्मल बुद्धीचे हंस ती कथा ऐकतात. जेव्हा मी तेथे जाऊन ते दृश्य पाहिले तेव्हा मला खूप आनंद झाला. मग मी हंसाचे रूप घेऊन तेथे काही काळ निवास केला आणि श्री रघुनाथांचे गुण आदराने ऐकून मग कैलासाला परत आलो. हे गिरिजे, ज्यावेळी मी काकभूषुंडीच्या जवळ गेलो होतो तो सर्व इतिहास मी तुला सांगतो. आता ज्यामुळे पक्षीकुलामध्ये श्रेष्ठ असलेला गरुड त्या कावळ्याकडे गेला ती कथा ऐक. श्री रघुनाथांनी मेघनाथाच्या हातून स्वतःला बांधून घेऊन जी रणलीला केली ती कथा आठवल्यावर मला लाज वाटते. त्यावेळी नारद मुनींनी गरुडाला तेथे पाठवले. सर्पांचा भक्षक गरुड बंधने तोडून टाकून परत गेला तेव्हा त्याला फार वाईट वाटले. प्रभूंचे बंधन आठवल्यावर सर्पांचा शत्रू असलेला गरुड अनेक तऱ्हेचे विचार करू लागला. जे व्यापक, विकाररहित, वाणीचे पती आणि मोहमायेच्या पलीकडील परमेश्वर आहेत त्यांच्याच जगात अवतार झाला आहे असे मी ऐकले होते. परंतु त्या अवताराचा कोणताही प्रभाव मला दिसला नाही. ज्यांचे नाव जपल्यामुळे मनुष्य संसाराच्या बंधनातून मुक्त होतो त्याच रामांना एका तुच्छ राक्षसाने नागपाशात बांधले होते. गरुडाने अनेक प्रकारे आपल्या मनाला समजावण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला ज्ञान झाले नाही. मनात आणखीनच संशय वाढला. त्या संशयजनित दुःखाने दुःखी होऊन मनात कुतर्क वाढल्यामुळे तो तुझ्याप्रमाणेच मोहवश झाला. व्याकुळ होऊन तो देवर्षी नारदांच्याकडे गेला आणि त्याने मनातील संशय त्यांना सांगितला. तो ऐकून नारदांना दया आली. ते म्हणाले, हे गरुडा, श्रीरामांची माया मोठी प्रबळ आहे. ती ज्ञानी पुरुषांचे चित्त पूर्णपणे हरण करते. त्यांच्या मनातही जबरदस्तीने मोठा मोह उत्पन्न करते. तसेच तिने मला सुद्धा खूप वेळा नाचवले आहे. हे पक्षीराज, त्याच मायेने तुलाही व्यापले आहे. हे गरुडा, तुझ्या मनात मोठा मोह उत्पन्न झाला आहे. मी समजावून सांगितले तरी तो लगेच नाहीसा होणार नाही. म्हणून हे पक्षीराज, तू ब्रह्मदेवांच्या जवळ जा. तेथे ज्या कामासाठी तुला आदेश मिळेल तेच कर. असे म्हणून परमसूज्ञ देवर्षी नारद श्रीरामांचे गुणगान करीत आणि वारंवार श्रीहरीच्या मायेचे सामर्थ्य वर्णन करीत निघून गेले. तेव्हा पक्षीराज गरुड ब्रह्मदेवांच्या जवळ गेला आणि त्याने आपला संशय त्यांना सांगितला. तो ऐकून ब्रह्मदेवांनी श्रीरामांना मनोमन प्रणाम केला आणि त्यांचा प्रताप जाणून त्यांचे मन अत्यंत प्रेमाने भरून गेले. ब्रह्मदेव मनात विचार करू लागले की कवी, विद्वान आणि ज्ञानी हे सर्वच मायेच्या अधीन आहेत. भगवंताच्या मायेचा प्रभाव अनंत आहे. त्याने मला सुद्धा अनेक वेळा नाचवले आहे. या संपूर्ण जगाची रचना मीच केली आहे. जर मीच मायेला वश होऊन नाचू लागतो तर मग पक्षीराज गरुडाला मोह होणे ही काही आश्चर्याची गोष्ट नाही.
तेव्हा ब्रह्मदेव सुंदर शब्दात म्हणाले, श्रीरामांचा महिमा महादेवांना माहीत आहे. हे गरुडा, तू शंकरांच्याकडे जा. बाबा रे, दुसऱ्या कुठे कुणाला विचारू नकोस. तुझ्या संशयाचा नाश तेथेच होईल. ब्रह्मदेवांचे बोलणे ऐकताच गरुड निघाला. मोठ्या आतुरतेने तो गरुड आकाशाकडे आला. हे उमे, त्यावेळी मी कुबेराकडे जात होतो आणि तू कैलासावर होतीस. आजच्यासाठी धन्यवाद.